श्रीराम. आपण सर्वसामान्यांना एक जर प्रश्न विचारला की आयुष्यात तुम्ही इतकी धडपड का करता, ऑफकोर्स एकच उत्तर सगळ्यांचं येणार आहे, आनंदी होण्यासाठी. कोण सांगेल सुखी समाधानी आनंदी आयुष्य सगळ्यांना हवं असतं, नाही का? मी ह्या आधीच्या व्हिडिओतच म्हणले होते तसं समर्थांच्या दासबोधात काय नाही आहे सांगा. म्हणजे आपल्याला आनंदी समाधानी तर व्हायचं आहे, हे आपल्याला माहिती आहे. आता मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे हे सांगणारा एक अत्यंत सुंदर समास दासबोधात आहे. तो समास आहे दशक 11वा, समास 3रा. त्याला नावच शिकवण निरूपण समास असं सांगितलेलं आहे. आता आपण मूळ मुद्द्याकडे वळूया की आनंदी समाधानी आणि यशस्वी आणि शांततायुक्त जीवन जर आपल्याला हवं असेल तर यत्न केले पाहिजेत, आळस नसावा. त्यामुळं ह्या गोष्टी एक आपली दैनंदिनी कशी असावी सर्वसामान्य माणसांची, आणि शेवट तुमचा ध्येय काय असला पाहिजे, तुम्हाला कुठे जायचं आहे, हे फार सुंदर रीतीने समर्थांनी इथे पायरी पायरीने आपल्याला समजावून दिलं आहे बघा. पहिल्यांदा ते हे पटवून देण्यासाठी आपल्याला आधी काय समजून घेतलं पाहिजे ते एक एक समज देत देत आपली दैनंदिनी सांगून शेवट आपल्याला आध्यात्मिक उन्नतीकडे नेण्यासाठी आपले विचार कसले पाहिजेत हे सुद्धा इथे क्लिअर सांगितलेलं आहे. सुरुवात ते नरदेहाचं महत्त्व सांगून म्हणतात, बहुता जन्मांचा सेवट नरदेह सांपडे आवचट, येथे वर्तावे चोखट नीती न्याये श्रीराम, प्रपंच करावा नेमक पहावा परमार्थ विवेक, जेणेकरिता उभय लोक संतुष्ट होती. हे बघा, कित्येक योनी फिरून झाल्यावर आपल्याला हा नरदेह मिळतो हे आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळं नरदेहाचं महत्त्व ओळखून आपण ह्या देहात असतानाच तो परम आनंद मिळवण्याकडे आपला यत्न वळवला पाहिजे, ती दिशा आपण ठरवली पाहिजे. त्यामुळं ते काय म्हणतात, विवेकाने आपण वागलं पाहिजे. अनेक योनीमध्ये फिरून आपण इथे येतो ह्याची जाणीव आपण ठेवली पाहिजे. त्यामुळे अजून एक विचार इथे स्पष्ट आपण डोक्यात ठेवला पाहिजे. आपल्याला जर आनंदी सुखी समाधानी आयुष्य हवं असेल तर जीवनात आपल्याला एक बॅलन्स हवा. म्हणजे काय, 2 अंग आहेत मानवी जीवनाचे, एक प्रपंच आणि अजून एक परमार्थ. त्यामुळे इथे बॅलन्स फार महत्त्वाचा आहे. त्यामुळं तेही त्यांनी या माध्यमातनं सांगितलं. आणि आता ॲब्रप्टली धरून चला, अगदी सशक्त निरोगी माणूस 100 वर्ष जगतो असं जरी आपण धरलं तर त्यात काय काय होऊ शकतं हे त्यांनी आधी समजावून सांगितलंय. ते काय म्हणतात, शतवरुषे वय नेमिले, त्यात बाळपण नेणता गेले, तारुण्य अवघे वेचले विषयांकडे, वृद्धपडी नाना रोग, भोगणे लागे कर्मभोग, आता भगवंताचा योग कोण कळे, राजिक देविक उदेग चिंता, अन्न वस्त्र देह ममता, नाना प्रसंगे अवचिता, जन्म गेला श्रीराम. मग आपण त्याचा अर्थ पाहूया. म्हणजे आपण ॲब्रप्टली समजा आपलं आयुष्य 100 वर्षाचं असं धरलं तर त्यात काय काय होतं. बाळपणाचा काळ अज्ञानात जातो, तरुणपणाचा काळ विषय सुख किंवा इंद्रिय भोगात जातो, म्हातारपणे अनेक रोग शरीराला पीडा देतात, माणसाला पूर्ण कर्म आपल्याला भोगावेच लागतात. बरं, अजून एक मुद्दा इथे त्यांनी पुढच्या ओळीत क्लिअर केला, तो लक्षात आला का बघा. लाईफ इज अनप्रिडिक्टेबल, अनेक प्रसंग आयुष्यात येतात. त्यामुळे ह्याची आपली मानसिक तयारी असली पाहिजे, त्याच्यासाठी मन खंबीर असलं पाहिजे. तेही त्यांनी खूप सुंदर तऱ्हेने सांगितलेलं आहे. राजिक देविक उदेग चिंता, अन्न वस्त्र देह ममता, नाना प्रसंगी अवचिता, जन्म गेला लोक मरमरो जाती, वडिले गेली हे प्रचिती, जाणत जाणत निश्चिती, काय ना मानिले श्रीराम. म्हणजे कसं, सांगून प्रसंग आयुष्यात येत नाही, नाना तऱ्हेचे प्रसंग येतात, आपला छळ होतो, काही प्रसंगाला तोड देता देता आयुष्य संपून जातं, माणसे सारखी मरत असतात, वडील माणसे जातात, हे प्रत्यक्ष दिसतं आपल्याला. हे सगळं माहीत असताना कशाचीही इथे शाश्वती नाही, मानता येत नाही. दॅट इज लाईफ इज अनप्रिडिक्टेबल, हे इथे त्यांनी ठासून सांगितलेलं आहे. मग हे सगळं आता आधी आपण डोक्यात ठेवलं पाहिजे. म्हणजे एकतर लाईफ इज अनप्रिडिक्टेबल, नरदेहाला फार
महत्त्व आहे. म्हणजे ह्या देहाच्या माध्यमातूनच आपल्याला नराचा नारायण व्हायचं आहे आणि आयुष्य आपल्याला सुंदर विचारांनी भरून टाकायचं आहे. बरं, 2 गोष्टी ठासून इथे समर्थ सांगतात. म्हणजे आपण हे सगळं केलं पाहिजे, पण त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? आळसाला महाशत्रू म्हटलेला आहे समर्थांनी. आळस नसावा आणि प्रयत्न कधी सोडायचे नाहीत. एकतर देहनिश्चिती म्हणजे ध्येय निश्चित झालं पाहिजे आपल्याला. नरदेहाचं महत्त्व कळणं, आयुष्याची निश्चिताकरण कळणं, म्हणजे कधीही मरण येऊ शकतं ना आपल्याला. त्यामुळे हा देह माध्यम खलु धर्म साधनम म्हटलेलं आहे. त्यामुळे ह्या देहाच्या माध्यमातून आपल्याला धर्म पण साधायचा आहे आणि याची देही याची डोळा, तो आनंद मनस्थिती ज्या संतांनी समर्थांनी सांगितलेली आपल्याला अनुभवायची आहे. त्यासाठी त्यांनी पहिल्यांदा आपल्याला सावध केलाय बा. ते म्हणतात, आळस उदास नागवणा, आळस प्रयत्न बुडवणा, आळसे करंटपणाच्या खुणा, प्रगट होती श्रीराम, म्हणून आळस नसावा, तरीच पाविजे वैभवा, अरत्री परत्री जीवा समाधान श्रीराम. किती सुंदररित्या आळसाचं खंडन केलेलं आहे बघा. आळस महाशत्रूच आहे, सगळ्यांना माहिती आहे, पण तो झटकून आपण प्रयत्नवादी राहावं. आळसाला कधीही थारा देऊ नये. आळशी नसेल तरच त्याचं वैभव टिकतं. प्रपंचात व परमार्थातही जीवनाला जर समाधान मिळायचं असेल तर सातत्याचे प्रयत्न आणि आळसाला तिथे थारा नसावा, असं फार सुंदररित्या त्यांनी सांगितलंय बघा. आता मग पुढे येता समानातल्या सामान्य माणसांनी कसं वागावं हे पण फार क्लिअरली सांगितलंय. त्याची दैनंदिनी त्यांनी कशी डिवाइड करून सांगितली आहे बघा. कसं आपलं म्हणजे रुटीन असलं पाहिजे. प्रातःकाळी उठावे, काही पाठांतर करावे, एथान शक्ती आठवावे, सर्वोत्तमासी मग दिशेकडे जावे, जे कोणासीच नवे ठावे, शौच आचमन करावे, निर्मळ जळे, मुखमार्जन प्रातस्नान, संध्या तर्पण देवतार्चन, पुढे वैश्वदेव उपासन, येथा सांग काही फळाहार घ्यावा, मग संसार धंदा करावा, सुशब्दे राजी राखावा, सकळ लोक ज्याचा जो व्यापार, तेथे असावे खबरदार, दुश्चितपणे तरी पोर वेढा लावी. बघा, आपलं रुटीन सुद्धा त्यांनी आपल्याला आखून दिलाय. लवकर उठावं, भगवंताचं स्मरण करावं, पूर्वी पाठ केला त्याची उजळणी करावी, व्यवसाय करताना कोण आपला कोण परका नीट ओळखून काम करावे, सर्व ठिकाणी सावधान असलं पाहिजे. प्रत्येक वागणं आपलं नीती मर्यादेच्या चौकटीत ठेवून राहावं. म्हणजे काय, आपल्या वागण्याने कुणालाही क्लेश, कायिक वाचिक मानसिक सुद्धा क्लेश होऊ नयेत ह्याची खबरदारी आपण ठेवावे. म्हणजे लोकांमध्ये वावरताना देखील आपलं बोलणं कसं असावं, मधुर बोलणं असावं, ते सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. मन प्रसन्न ठेवून प्रयत्न करत राहावेत, कोणाचे मन दुखवू नये हेही ठासून सांगितलं. आता अपयश कधी येतं हे पण फार सुंदररित्या समर्थांनी सांगितलेलं आहे पहा. चुके ठसे विसरे सांडी, आठवण झाली या चरफडी, दुश्चित आळसाची रोकडी, प्रचिती पहा श्रीराम, या कारणे सावधान, एकाग्र असावे मन, तरी मग जेविता भोजन गोड वाटे श्रीराम. आपल्याला अपयश येतं, त्याचं चिंतन केल्यावर त्याचं कारणही कळतं, तेही क्लिअरली इथे समर्थांनी सांगितलेलं आहे पहा. जो माणूस चुकतो, फसतो, वस्तू विसरतो किंवा हरवतो वारंवार आणि आठवण झाली की मग तळमळ करतो, अरे बापरे माझ्याकडून असं झालं, मी हे विसरलो, हे करण्याचं राहून गेलं, त्याला यश मिळणं महाकठीण आहे असं त्यांनी सांगितलंय. त्यामुळे त्यांनी काय आपल्याला सावध केलंय, आळसाचा आणि गैरसावधपणाचा आपल्या आयुष्यात अस्तित्वच असू नये इतकं सावधपणे आपलं जगणं असावं. म्हणून व्यवसायात आपण नेहमी सावध असावं. आपलं मन कसं असावं, एकाग्र असावं आणि उत्तम रीतीने व्यवसाय करून घरी आल्यावर मग जेवण कसं लागतं, गोड लागतं. म्हणजे कष्टाचं फळ मिळाल्यासारखं समाधान असतं ना, कष्ट केल्यावर अन्न गोड लागतं, हेही अति सुंदर सांगितलंय त्यांनी. म्हणजे आपल्या मनन चिंतनाने आपले विचार, सुंदर विचार वाढवत जावेत. दुसऱ्यांसाठी थोडंसं तरी आपलं शरीर हे झिजावं ही क्लॅरिटी पण इथे दिलेली आहे. म्हणजे फक्त स्वतःसाठी जगू नका हेही फार सुंदर इथे सांगितलं आहे. भगवंतावर भरोसा ठेवा आणि जगत राहा, प्रयत्न करत राहा, चांगल्या दिशेने जात राहा. असं जो जगतो त्याचं जीवन
सर्वांग सुंदर होतं, असं फार सुंदर सांगितलंय त्यांनी. त्यासाठी ते म्हणतात, काही वाची चर्चा करी एकांती जाऊन विवरी नाना ग्रंथ तरी, तरीच प्राणी शहाणा होतो श्रीराम, नाहीतरी मूर्खची राहतो लोक खाती आपण पाहतो दैन्यवाणा. काय केलं तर काय होतं, काय केलं तर काय होत नाही हेही सांगितलंय. त्यामुळं कधीही म्हणतात ना, क्षणशः कणशश्चैव विद्यामर्थंच साधयेत, क्षणत्यागे कुतो विद्या कणत्यागे कुतो धनम. परमार्थ असो किंवा प्रपंच असो, एक क्षणही आपला फुकट वाया किंवा वाईट मार्गाचा असू नये, विचारांनी सुद्धा वाईट चिंतू नये. त्यामुळे ऐक सदैवपणाचे, रिकामा जाऊ नेदी एक क्षण, प्रपंच व्यवसायाचे ज्ञान बरे पाहे, काही मेळवी मग जेवी, गुंतल्या लोकास उगवी, शरीर कारणी लावी श्रीराम. काहीतरी काही धर्मचर्चा पुराण हरिकथा निरूपण वाया जाऊ नये दीक्षण. दोन्हीकडे बॅलन्स पाहिजे तुमचं जीवन, म्हणजे तरच सर्वांग सुंदर होईल. हे अगदी ठळकपणे सांगतात. काहीतरी कमवावं मगच आपण जेवावं, म्हणजे फुकट खाऊ नये, स्वाभिमानाने तुम्ही जगावं, हे इथे त्यांनी ठासून सांगितलंय. कधीही एकही क्षण फुकट घालवू नये. अडचणीत सापडलेल्या माणसांना मदत करावी, त्यांची अडचण दूर करण्यासाठी आपणही प्रयत्न करावा. आपल्या कोणाचं तरी चांगलं होण्यासाठी आपलं शरीर झिजवावं, हेही सांगितलंय. आणि थोडी थोडी धर्मचर्चा करावी, आपल्याला एक शिस्त हवी, एक रुटीन हवं. आणि सगळ्यात शेवटी फार अनमोल असा सल्ला सगळ्यांसाठी समर्थाने इथे दिलेला आहे. ते काय म्हणतात, सर्वसावध तर राहिलं पाहिजे. ऐसा जो सर्वसावध त्यास कैसा असेल खेद, विवेके तुटला संबंध देहबुद्धीचा, आहे तितुके देवाचे, ऐसे वर्तणे निश्चयाचे, मूळ तुटे उद्वेगाचे, येणे रीती श्रीराम. म्हणजे आपल्याला ट्रस्टी केलंय किंवा कोणी एखादं सामान आपल्याकडे आणून दिलं, हे एवढं ठेवून घ्या, मी थोड्या दिवसांनी येतो, मला द्या. तर आपण काय करतो, व्यवस्थित एके जागी ते ठेवतो. त्यात गुंततो का? नाही गुंतत ना. तर भगवंतानी आपल्याला ह्या प्रपंचात ट्रस्टी म्हणून नेमलाय. आपल्याला काय फक्त ह्याची देखभाल करायची आहे. आपल्याला जो रोल आहे तो आपल्याला फार सुंदर खुबीने सांभाळायचा आहे, असं त्यांनी सांगितलंय. फार सुंदर विचार आहेत. ह्या विचारांना आपल्यात मुरवायचा प्रयत्न करूया, ह्याचं चिंतन करूया, मनन करूया, तरच त्या आचरणात उतरणार आहे ना. त्यामुळे समर्थांचे हे समर्थ विचार जर आपल्यात मुरले तर जीवन नक्की आनंदी, शांततेने भरलेलं आणि समाधानी होण्यास शंका नाही. तुम्हाला हे जर विचार आवडत असले तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आज इथेच थांबते. पुन्हा एक सुंदर विचार घेऊन आपल्या समोर येते. जय जय रघुवीर समर्थ.